हर्षदा आज खूप खुश होती, कारण तिचा पहिलाच पगार झाला होता. आज तिने घरातील प्रत्येकासाठी भेटवस्तू घेतली होती. ती आज जास्त खुश होती, कारण ती आज पहिल्यांदाच घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी घेणार होती. आई, वडील, दादा, वहिनी, दादाची छोटी मुलगी या सर्वांसाठी खरेदी करत करत शेवटी तिच्या लक्षात आलं की आता पैसे संपायला आले आहेत. खरं तर तिला स्वतःसाठीही काहीतरी घ्यायचं होतं, पण पैसे कमी असल्यामुळे ती गप्प राहते. कारण जे काही पैसे राहिलेले असतात त्यातून तिला पगार होईपर्यंत पुढचे दिवस काढायचे असतात. कारण आई-वडिलांकडून पैसे सतत मागणे तिला योग्य वाटत नाही. त्यामुळे ती स्वतःसाठी काही न घेताच आनंदाने घरी परतते. घरी सर्वजण तिची जेवणासाठी वाट पाहत असतात. ती आल्यानंतर सर्वात आधी दादाच्या छोट्या मुलगीला तिचे गिफ्ट देते आणि एक एक करून भेटवस्तू प्रत्येकाला देते. आज सर्वजण खूपच जास्त खुश असतात आणि ती सुद्धा खुश असते. जेव्हा ती सर्वांना भेटवस्तू देत असते तेव्हा तिला आई विचारते की तू स्वतःसाठी काही वस्तू घेतलीस की नाहीस? त्यावर ती काहीच बोलत नाही. त्यानंतर ती सांगू लागते. तेव्हा आई विचारते की तू स्वतःसाठी का नाही बरं घेतलंस? त्यावरती ती बोलते की हो, मी नंतर नक्कीच घेईन. आणि मग सर्वजण एकत्र जेवण करतात. रात्री जेवण झाल्यानंतर हर्षदाची आई आणि वडिलांच्या गप्पा चालू असतात. आई वडिलांना सांगत असते की आता हर्षदाची लग्नाचे वय झाले आहे, त्यामुळे तिच्यासाठी योग्य जोडीदार पाहून आपण तिचे लग्न लावून देऊयात. आता तिचे शिक्षण देखील पूर्ण झालेले आहे. ती आता सध्या नोकरी देखील करत आहे, तर तिचे लग्न करण्यास काहीच हरकत नाही. त्यावर वडीलसुद्धा सहमती दर्शवतात. हर्षदा दिसायला फार काही सुंदर नसते, पण तिचा स्वभाव मात्र खूपच सुंदर असतो. आपल्या प्रेमळ बोलण्याने व वागण्याने ती प्रत्येकाला आपलेसे करत असते. प्रत्येकाला मदत करण्याची तिची सवय असते. तिला स्वतःचा स्वाभिमान देखील तितकाच प्रिय असतो. नोकरीचे काही महिने निघून जातात. एके दिवशी तिच्या लग्नाबाबत हर्षदाची आई तिच्याशी बोलते. तेव्हा हर्षदा सांगते की इतक्यात तिला लग्न करायचे नाही. तेव्हा आई बोलते की लग्न हे कधीतरी करावंच लागेल. प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस तिच्या घरी जावंच लागतं. संसार करावा लागतो. आईच्या या बोलण्याने हर्षदाला धक्काच बसतो. ती विचार करू लागते की आई असं का बोलत आहे? माझ्या घरी जावं लागेल म्हणजे? मी जिथे आता राहत आहे ते माझं घर नाही का? मुलीचे खरे घर कोणते असते? असे अनेक प्रश्न हर्षदाच्या मनात येत होते. पुढे आई बोलते की काय मग तयार आहेस ना तुझ्या घरी जाण्यासाठी? म्हणजे मग अगं लग्नासाठी, असं म्हणते. मी आईच्या बोलण्याने हर्षदा गोंधळली. तरी देखील ती स्वतःला सावरत बोलते की आमच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मानससोबत मी लग्न करण्याचा विचार केला आहे. आम्ही एकमेकांना पसंत केलं आहे. हे ऐकून आई बोलते, पण याआधी तू आम्हाला काहीच कधी सांगितलं नाहीस. आणि मुलगा, त्याच्या घरचे सर्वजण कसे आहेत? सर्व काही ठीक चांगलं आहे ना? हर्षदा बोलते, हो, सर्व काही ठीक आहे. तुम्ही सुद्धा एकदा सर्वजण भेटून बोला. आई बोलते, मी तुझ्या वडिलांशी बोलते आणि मग काय ते मग पुढचे ठरवू. योग्य निर्णय घेऊ. हर्षदा बोलते, ठीक आहे. पुढच्या काही दिवसातच मानसच्या घरातील सर्वजण हर्षदाला पाहण्यासाठी तिच्या घरी आलेले असतात. त्या दिवशी हर्षदा खूप जास्त खुश असते. त्या दिवशी तिने ऑफिसला सुट्टी घेतलेली असते. हर्षदाला पाहण्यासाठी मानसच्या घरातील सर्वजण त्या दिवशी येणार असतात. हर्षदा इकडे तयार होत असते. आता पाहुणे यायची वेळ देखील होते. काही वेळातच पाहुणे येतात. मानस, त्याचे आईवडील आणि त्याची बहीण आलेले असतात. हर्षदा एका कोपऱ्यातून सर्वांना पाहत असते. मानसची आई आणि मानसची बहीण या दोघीही अगदी दिसायला सुंदर असतात. त्यांच्यापुढे हर्षदा खूपच फिकी पडत असते. हर्षदा स्वतःला पुन्हा एकदा आरशात पाहते
आणि तिला स्वतःच्याच रूपाचे थोडेसे वाईट वाटते. पण तिचे मानसवर खूप प्रेम असते आणि मानसचे देखील तिच्यावर खूप प्रेम असते. खरं तर मानसला अशीच जोडीदार हवी असते, जी दिसायला सुंदर नसली तरी चालेल, पण मनाने सुंदर असायला हवी होती. पुढच्या काही वेळातच हर्षदा सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन जाते. हर्षदाला पाहून मानसची आई आणि बहीण थोड्या नाराजच होतात, कारण हर्षदा दिसायला इतकी काही सुंदर नसते. पण आपला मुलगा मानस हा तिच्या प्रेमात आहे आणि तो खूप जास्त खुश आहे, म्हणून मानसची आई व बहीण काहीही बोलत नाहीत. त्या गप्प राहतात आणि आपली पसंती आहे असं दर्शवतात. त्यानंतर गप्पा होतात. लग्नाची तारीख व पुढचे जे काही नियोजन आहे त्याविषयी थोडीफार चर्चा होते. आणि मग पुढच्या काही दिवसातच चांगला मुहूर्त पाहून मानस आणि हर्षदाचे लग्न होते. हर्षदा आता मानसच्या घरी त्याची पत्नी म्हणून आलेली असते. मानसच्या वडिलांना हर्षदा पहिल्या भेटीतच आवडलेली असते, कारण तिचा स्वभाव खूप चांगला असतो. तोच त्यांना आवडलेला असतो. पण मानसच्या आईला आणि मानसच्या बहिणीला मात्र ती पहिल्यापासूनच पसंत नसते. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तिच्याशी त्या दोघेही फारशा काही चांगल्या वागत नाहीत. ते हर्षदाच्या लक्षात आलेलं असतं. पण ती काही दिवस गप्प बसवण्याचे ठरते. आपण नवीन आहोत आणि काही बोललं तर आपणच चुकीचे ठरले जाऊ या भीतीने ती गप्प राहते. एके दिवशी हर्षदा ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असतो. त्यामुळे ती स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाक करायला सुरुवात करते. काही वेळातच मानसची आई तेथे येते आणि तिला ओरडू लागते की तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? तुला माझ्या स्वयंपाकघरात यायला कोणी सांगितलं? तुला सांगितलं आहे ना की स्वयंपाकघरात पुन्हा यायचं नाही म्हणून, तरी देखील तू पुन्हा पुन्हा काय येत आहेस? हे ऐकून हर्षदाला खूप वाईट वाटतं. ती विचार करू लागते की आई असं का बोलत आहेत? आता माझं लग्न झालं आहे. हे घर पण माझंच आहे. या घरातील माणसे माझी आहेत. तर या स्वयंपाकघरात येण्याचा अधिकार व इथल्या लोकांसाठी काहीतरी पदार्थ बनवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तरी देखील आई मला दरवेळेस असं कसं काय बोलतात? याचा विचार करत ती रूममध्ये जाते. याविषयी मानससोबत ती बोलते. तेव्हा मानस देखील तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आईचा स्वभाव असाच आहे. तू त्याकडे फारसे गांभीर्याने पाहू नकोस. तू तुझे आवरून घे आणि ऑफिसला जाण्याची तयारी कर. पण हर्षदाच्या मनातून मात्र हे विचार जात नाहीत. इकडे आई बोललेली असते की ते देखील तिला आठवते. ती बोललेली असते की लग्न झाल्यानंतर तू तुझ्या घरी जाशील. ते घर तुझे आहे. आणि इकडे सासूबाई दररोज याची जाणीव करून देत असतात की हे घर फक्त त्यांचेच आहे. त्यावर माझा काही अधिकार नाही. मग नक्की माझं घर आहे तरी कोणतं? याचा विचार करत करतच ती स्वतःची आवरत असते. खरं तर या प्रश्नाचं उत्तर ती खूप दिवसापासून शोधत असते, पण तिला काही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. ती स्वतःचं आवरून ऑफिसला निघते. पण मनातील गोंधळ मात्र काही शांत झालेला नसतो. एके दिवशी घर आवरताना हॉलमध्ये तिने काही बदल केलेले पाहून हर्षदाची सासू तेथे आल्या होत्या. तिला खूप काही बोलू लागल्या की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की तू मानसची पत्नी आहेस, या घरची सून आहेस, पण या घरावर तुझा कोणताही अधिकार नाही. हे घर फक्त माझे आहे. तुला जे काही बदल करायचे आहेत ते तुझ्या खोलीपुरतेच मर्यादित ठेव. त्यावर हर्षदा काहीच बोलली नाही. हल्ली ती देखील आता गप्पच राहायला लागलेली असते. घरातील कोणाशीच ती फारशी काही बोलत नाही. मानससोबत सुद्धा तिचे वागणे थोडेसे बदललेले असते. ती आपल्यातच हरवलेली असते. आनंदाने राहणे, माणसे जोडणे तिचा स्वभाव होता, पण हार स्वीकारणे तिला मान्य नव्हतं. काही महिन्यातच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येतो. लग्नाचा पहिला वाढदिवस सासरी मानसने खूप चांगले सरप्राईज देऊन साजरा केलेला असतो. तेव्हा देखील सर्व काही पार्टीचे नियोजन मानसच्या आईच्या इच्छेनुसार व त्यांच्या आवडीनुसारच झालेले असते. ते देखील तिची आवड गृहीत धरली जाते. याचे देखील तिला कुठेतरी वाईट वाटत असते. तरी देखील ती काही बोलत नाही. पण तिला आतून मनात मात्र अनेक शंका येत असतात. मानसने तिला एक सुंदर साडी भेट म्हणून दिली होती. त्यामध्ये ती खूपच छान दिसत होती.
हर्षदासारखी प्रेमळ साध्या विचारसरणीची जोडीदार मिळाल्यामुळे मानस खूपच खुश होता. लग्नाचा पहिला वाढदिवस चांगला होतो. मानस हर्षदाला सर्व आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करायचा. पण हर्षदाचे जे स्वप्न होते, स्वतःचे घर असावे, हे स्वप्न तो कधीच समजून घेऊ शकत नव्हता. याची खंत हर्षदाला नेहमीच होती. दिवस असेच जात होते. हर्षदाला आता स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द आणखीनच महत्त्वाची वाटू लागली. स्वतःचं हक्काचं घर तिला आणखीनच महत्त्वाचं वाटू लागलं. तिने ठरवलं की काहीही झालं तरी चालेल, पण मी माझं स्वतःचं असं हक्काचं घर नक्कीच घेईन. आणि तिने त्या दिशेने वाटचाल चालू केली. तिने रात्रंदिवस काम करण्यास सुरुवात केली. लग्नाला आता 2 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यामुळे नातेवाईक व इतर मंडळी देखील बाळ कधी होणार याविषयी विचारपूस करू लागले. हर्षदाला असे वाटत असते की जोपर्यंत ती घर घेत नाही तोपर्यंत बाळाचा विचार करणार नाही. कारण हर्षदाचे असे मत होते की जर तिचे स्वतःचेच असे हक्काचे घर नाही आहे, तर ती तिच्या बाळाला कोणते असे हक्काचे घर देऊ शकते? याचा विचार ती नेहमी करायची. आता तिने घर घेण्याचा निर्धार घेतला आणि एक दिवस मानसला तिने आपल्यासोबत येण्यासाठी हट्ट केला. मानस आणि ती एका गाडीतून जात होते. त्यांच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि गाडी एका सोसायटीच्या बाहेर थांबली. ती आता आपल्या रूमकडे मानसला घेऊन जात होती. मानसच्या हातात चावी दिली आणि रूमचा दरवाजा खोलायला सांगितला. मानसला तर हे सर्व काय चालू आहे या कशाचीही कल्पना नव्हती. तो फक्त आश्चर्याने सर्व गोष्टींकडे पाहत होता. त्याने हर्षदाला इतके खुश कधीच पाहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा दिसत होती. तिला पाहून तो सुद्धा खुश होत होता. तेव्हा हर्षदा बोलू लागली की मानस, तू आजपर्यंत मला नेहमीच खुशी आनंद देण्याचा प्रयत्न केला आहेस. पण माझे लहानपणापासून एक स्वप्न होते, ते म्हणजे माझे स्वतःचे असे घर. आई नेहमी म्हणायची की तू लग्न होऊन ज्या घरी जाशील तेच तुझ्या हक्काचे घर असेल. तुझ्यासोबत लग्न झाले आणि मला वाटले की माझे स्वप्न पूर्ण झाले, पण तो माझा गैरसमज होता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काही स्वप्न जी वाटून घेता येत नाहीत, तर ती स्वतःलाच पूर्ण करावी लागतात. लग्नाचा अर्थ असा होत नाही की तुमच्या स्वप्नांचा भार तुम्ही तुमच्या जोडीदारावर व्हावा. तुमची स्वप्न आहेत तर ती तुम्हालाच पूर्ण करावी लागतील. माझे देखील आज स्वप्न पूर्ण झाले आहे. माझे स्वतःचे असे हक्काचे घर झाले आहे. आता हर्षदाचे त्या घरावर व त्या घरातील प्रत्येक वस्तूवर हक्क होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.